महाराष्ट्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा 2025 या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। गेले 3 दिवस ही स्पर्धा सुरू होती आणि 3 दिवस आपल्याला ही चुरस बघायला मिळालेली आहे आणि यानंतर या महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या संघांनी एकत्रितपणे खूप बेस्ट परफॉर्मन्स दिलेला आहे। या बेस्ट परफॉर्मन्स नंतर आजचा अंतिम सामना आपण बघितला। या अंतिम सामन्यातला थरार आणि उत्कंठा खूप वाखाणण्याजोगी होती आणि सगळ्या स्पर्धकांनी आपला अनुभव, आपली जिद्द आणि आपल्या उत्साहाने या स्पर्धेची उत्कंठा आणखीन वाढवली। थ्रू आउट स्पर्धेत आपल्याला वाटलं होतं की टीम सुपर निंजाज सगळ्यांवर मात करेल, पण ती टीम ठरली आहे आजच्या या स्पर्धेची उपविजेती। आणि अत्यंत आश्चर्यकारकरित्या ज्यांनी एक झेप घ्यावी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ती टीम धुरळा आजची विजेती ठरलेली आहे। टाळ्यांच्या कडकडाटात या टीम धुरळाचं अभिनंदन करूया। आणि या स्पर्धेसाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभले, अशोकजी हांडे। अशोक सर तुम्हाला सगळेच मराठी बाणासाठी तर ओळखतातच, पण त्या पलीकडे जाऊन एक कबड्डीपटू आणि एक कबड्डी रसिक म्हणून सुद्धा तुमची एक ओळख आहे, आम्हाला माहिती आहे ती। त्यामुळे तुम्ही या स्पर्धेला आलात त्याचा आम्हाला स्वतःला खूप आनंद आहे। आणि अशोकजी, मी या दोन्ही टीम्सना आज पारितोषिक देण्यासाठी तुम्हाला पुढे निमंत्रित करतो आणि तसंच तुम्ही तुमचं मनोगत या स्पर्धेबद्दलचं व्यक्त करावं अशी तुम्हाला विनंती करतो। आज या कबड्डी स्पर्धेसाठी आणि खास करून विमेन चॅम्पियनशिपसाठी जमलेले सर्व खेळाडू आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सगळे प्रेक्षक, मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे आभार मानतो की आपण मला माझ्या आवडत्या खेळासाठी अतिथी म्हणून बोलवलं। त्याहीपेक्षा मला विशेष आनंद यासाठी आहे की आज मला शिवछत्रपती विजेत्या या महिला रणरागिणी महाराष्ट्राच्या यांच्या समवेत इथे उपस्थित राहायला मिळालं आहे। मी तुमचे सर्वांचे आभार मानतो सर्वप्रथम। हो, अन्नपूर्णा ताई, तुम्ही जरा स्टेजवर या ना। नाही नाही, मी इथेच बरी। या या या, तुम्ही या, तुम्ही पाहिजे इथे या। अन्नपूर्णाताई, तुम्हाला मी केवळ आपल्या एका शिक्षण संस्थेच्या संचालिका म्हणून इथे बोलवलेलं नाही,